सध्या मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे आणि आज खूप इंटरेस्टिंग केस बघायला भेटली. तर केस मायट्रो स्टेनोसिसची होती आणि काही गोष्टी कळाल्या मायट्रो स्टेनोसिसबद्दल ज्या की खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा कॉज आहे मायट्रो स्टेनोसिस होण्याचा तर रोमॅटिक हार्ट डिसीज आहे. आपण पॅथोमधील मायक्रोमध्ये शिकलेलो होतं. तर तो सगळ्यात कॉमन काज आहे. पॅथोफिजिओलॉजी काय असते तर मायट्रो स्टेनोसिसमध्ये काय होते, जे लेफ्ट एट्री आणि लेफ्ट वेंट्रिकलमधलं मिट्रल वॉल आहे तर त्याची जी मधली हे साईज आहे ती कमी होती. अगोदर ते 4 ते 6 सेंटीमीटर जर असली ती ओपनिंग तर ते 1 सेंटीमीटरच होते. त्यामुळे ब्लड त्याच्याकडून काही नीट फ्लो होत नाही लेफ्ट एट्रियामधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. लेफ्ट एट्रियामधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लड तर पंप करायचं आहे. पहिल्यांदा नॉर्मल प्रेशर 6 ते 12 mm हे जे असते आणि पंप करण्यासाठी जास्त प्रेशर लागतं कारण साईज कमी झाली इथली जागा. 30 mm पर्यंत प्रेशर वाढू शकते. लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये तर ब्लड जाय नाही, कधी कधी ते बॅक फ्लो पण होतं. त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन होतात, जसं लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट, पल्मनरी एडिमा, राईट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी किंवा राईट एट्रियल एनलार्जमेंट, ट्रायकस्पिड इनकॉम्पिटन्स. तर काय होतं, लेफ्ट एट्रियलमधून वापस बॅक फ्लो पल्मनरी वेनमधून, तिथून पल्मनरी आर्टरी, पुन्हा राईट वेंट्रिकल आणि राईट एट्रियम. त्यामुळे सगळे कॉम्प्लिकेशन होईल येतं ड्यू टू बॅक प्रेशर. सगळं जे होते ते बॅक प्रेशरमुळे होतं आहे. हे ट्रायकस्पिड वाढलो आहे आणि मिट्रल वाढलो आहे. तर मिट्रल वॉलच्या स्टेनोसिसमधून इकडं तर जाय ना ब्लड, मग बॅक फ्लो होऊन ह्या पाथ वाटे तर ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात.